नमस्कार, मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे भाग 7. संकेतचे डोळे पाणावले, कारण जे पाहिलं होतं त्याने त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. आनंदाचे अश्रू होते ते. त्याला खूप आनंद झाला होता, कारण त्याने जे आज पाहिलं होतं त्यावरून सिद्ध झालं होतं त्याचं प्रेम एकतर्फी नसून स्वराकडूनही आहे. कसं कळलं त्याला? ज्या ठिकाणी दोघे नेहमी बसायचे, सुंदर क्षण घालवायचे, त्या ठिकाणी त्याने त्याच्या अक्षरात संकेत लव स्वरा लिहिले होते. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी, तेही स्वराला माहीत पडू न देता, कारण तो घाबरत होता. ती जर नाही बोलली तर प्रेमही जाईल आणि मैत्रीही. एकदा मैत्रीमध्ये प्रेम आलं की निखळ मैत्री कुठेतरी हरवते असं त्याला वाटत होतं. म्हणून चोरूनच त्याने तिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं होतं. त्याच्या बाजूलाच स्वराने स्वरा अल्सो लव संकेत असे लिहिले होते. संकेतला पूर्ण खात्री होती की स्वरानेच लिहिलं आहे, कारण तो सुद्धा स्वराचं अक्षर चांगलंच ओळखायचा. मी स्वरावर आणि स्वरा माझ्यावर प्रेम करते. एकमेकांशी संवाद न साधता त्या दोघांनी जणू प्रेमाची कबुली दिली होती. त्याचं हृदय जोरजोरात धडधड करू लागले. त्यालाही तेच हवं होतं. किती आतुर झाला होता तो स्वराच्या मनात प्रेम आहे का हे मैत्री जाणून घेण्यासाठी. आज सिद्ध झालं होतं. त्याला त्याच्या वडिलांचं वाक्य आठवलं. खरंच संयम हा पाहिजेच. काही गोष्टी मिळवण्यासाठी संयम ठेवावाच लागतो. किती दिवसाने त्याला हलकं हलकं वाटलं. किती दडपण आलं होतं. नाराजच होता, पण आज स्वराने सुद्धा जणू प्रेमाची कबुली दिली. पुन्हा त्याच्यात ऊर्जा संचारली. त्याला आशा वाटू लागली, नक्कीच स्वरा त्याच्या आयुष्यात येईल. इतके दिवस नकारात्मकतेने खचलेला संकेत सकारात्मकतेच्या आशेच्या किरणामुळे पुन्हा शक्तीनिशी उभा राहिला. आपलं खरं प्रेम काहीही करून मिळवायचं त्याने मनाशी ठाम निर्धार केला. त्याने स्वराच्या लिहिलेल्या अक्षरावर अलगद हात ठेवला. त्याला स्वराजवळ उभी असल्याचा पुन्हा भास झाला. त्याने त्याचा फोटो मोबाईलमध्ये काढला आणि एकाएकी चक्क डान्स करू लागला. सर्वच त्याला पाहू लागले, हसू लागले. आज प्रेमामुळे बेभान झाला होता. त्याला कोणी वेडं म्हटलं तरी त्याची पर्वा नव्हती. बस, आज त्याच्या आयुष्यातला खास क्षण होता. मन मुरादपणे नाचत होता. त्याला खूप बरं वाटलं. रंगीबेरंगी आयुष्य जणू खुणावत होतं त्याला. अक्षरशः झाडाला पकडून उमकळू लागला. इथून तिथून उड्या मारू लागला. खरंच वेडावला तो. तसंही ते प्रेमाचं अल्लड वय असतं. प्रेमात पडल्यावर माणूस खूप बदलतो. ज्या गोष्टी आयुष्यात केल्या नाही किंवा करण्याचा विचार केला नाही त्या तो करून जातो. तसंच संकेतचं झालं होतं. त्याच्या वहीच्या पाठी सुद्धा स्वराचं नाव, मोबाईलमध्येही त्यांनी स्वराचं नाव माय प्युअर लव म्हणूनच सेव्ह केलं होतं. खरंच फिल्मी झाला होता संकेत. त्याने पटकन हातात फोन घेतला. स्वराला फोन लावणार तोच त्याने फोन बाजूला ठेवला, कारण तिने आधीच सांगितलं होतं, मला फोन करत जाऊ नकोस, माझ्या बाबांना आवडत नाही. मी मुलांशी बोललेलो. त्याला बोलायचं होतं, खूप बोलायचं होतं. त्याने मेसेज केला, स्वरा कशी आहेस? चातकाप्रमाणे वाट पाहू लागला तिच्या रिप्लायची. मोबाईलला एकटक पाहत होता. पापण्या सुद्धा खाली पाडत नव्हता. 2 तास फोन घेऊन समोर बसला, पण रिप्लाय आला नाही. पुन्हा त्याने मेसेज पाठवला, वाट पाहू लागला. तो स्वराचा रिप्लाय आला. स्वराचा मेसेज पाहिला आणि त्याचे डोळे तृप्त झाले. वेड्यासारखा हसायला लागला आणि रडायला, कारण तिच्याशी खूप दिवस झाले त्याला बोलताच आले नाही. त्याने स्वतःचे डोळे पुसले आणि स्वराचा मेसेज वाचला. स्वरा, मी बरी आहे. उद्या रात्री डिस्चार्ज देतील. तू कसा आहे? संकेत, मी छान आहे. स्वरा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. स्वरा, संकेत, थांब, आता काही बोलू नको. माझे बाबा आले आहेत. चल बाय. स्वराने तिच्या बाबांना घाबरून पुन्हा काहीच मेसेज केला नाही. आजही संकेतला जे प्रेम व्यक्त करायचं होतं ते राहून गेलं. तरीही त्याला स्वराशी बोलल्याचा आनंद झालाच होता. सतत तोच मेसेज वाचत होता. स्वतःला रमवत होता.
स्वराने त्याची विचारपूस केली. त्याला खूप बरं वाटलं. गालातल्या गालात हसला आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणीत रमला. जुन्या आठवणी त्याला तृप्त करू लागल्या. त्याच्या चेहऱ्यावर तेज आले. समोर त्याला उजेड दिसत होता प्रेमाचा. काहीतरी नक्की चांगलं होणार. स्वरा माझ्या आयुष्यात नक्की येणार. कधी नव्हे तो नशिबावर विश्वास ठेवू लागला आणि त्याने घरचा रस्ता पकडला. कसं करणार होता प्रेम व्यक्त? कसा मागणार होता लग्नासाठी स्वराचा हात? इथे तर तिच्या बाबांना परक्या मुलांशी बोललेलंही आवडत नव्हतं. मग स्वराचं प्रेम मान्य करतील, लग्नाला तयार होतील. संकेत घरी गेला. बहीण अभ्यास करत बसली होती. त्याला बघून तिने न बघितल्यासारखं केलं. बहिणीवर त्याने त्या दिवशी रागाच्या भरात हात उचलला होता. तेव्हा तो भरपूर दुःखी होता, म्हणून त्याला काही सुचलं नाही. त्याच्या बहिणीला फार वाईट वाटलं होतं. पण आता संकेतला जाणीव झाली होती की आपण स्वतःचं दुःख लपवण्यासाठी भावनांवर ताबा सोडला होता. असंच होतं ना कधी कधी. आपलं रागात दुःखात असल्यावर आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला दुखावतो, तेव्हाच नात्यांमध्ये पोकळी निर्माण होते. चूक कबूल केली तर ठीक, नाही तर चांगले चांगले रक्ताचे संबंध सुद्धा सहज तुटतात. हेच सत्य आहे. पश्चाताप झाला होता संकेतला स्वतःच्या अविचारी वागण्याचा. जो व्यवहार त्याने केला होता सतत आठवून आठवून त्याला फार वाईट वाटत होते. ती नाराजच होती. तिने त्याला पाहिले आणि पुन्हा अभ्यास करत बसले. संकेतला माहित होतं, त्याला अपेक्षित होतं, बहिणीच्या नाकावरचा राग काही सहजासहजी जाणार नाही. म्हणून त्याने येतानाच तिचा राग घालवण्यासाठी मोठा चॉकलेटचा डबा आणला होता आणि छानसा ड्रेस. त्याने तिला आवाज दिला, पण तिने न ऐकल्यासारखं केलं. मग जाऊन तिच्या समोर उभा राहिला आणि तिच्यासाठी आणलेलं चॉकलेट आणि ड्रेस तिच्या पुढ्यात ठेवलं आणि कान पकडून सॉरी म्हणाला. ते पाहून बहिणीला भरून आलं. तिने संकेतला घट्ट मिठी मारली. दोघे बहीण भाऊ रडायला लागले. किती सुंदर नातं असतं ना बहीण भावाचे. एकमेकांविषयी किती काळजी असते. बहिणीची माया दिसून येते. भावाचं प्रेम तो बोलून व्यक्त करत नाही, पण त्यालाही बहीण प्रिय असते. त्याच्या बहिणीने त्याच्यासाठीही काहीतरी आणलं होतं. तिने कपाटातून काहीतरी बॉक्स काढला आणि त्याच्या हातात दिला. सोन्याची वस्तू होती. संकेतने उघडून पाहिलं तर तिने त्याच्यासाठी येणाऱ्या रक्षाबंधनसाठी सोन्याची राखी बनवली होती. ती राखी पाहून संकेतचे डोळे भरून आले. किती जीव आहे बहिणीचा. त्याने तिला विचारलं असता एवढे पैसे कुठून आले, तर तिने 2 वर्षापासून स्वतःचा पॉकेट मनीसाठी दिलेले पैसे साठवले होते सांगितले. त्याच पैशाची राखी घेतली होती तिच्या सोन्यासारख्या भावाला. संकेत बहिणीचे प्रेम पाहून भारावून गेला. किती जीव लावते आपल्याला, आपला किती विचार करते आणि आपण तिच्यावर तिची काहीही चूक नसताना अशा पद्धतीने वागलो. ह्याचा पश्चाताप होऊ लागला. असेच असतात काही क्षण. त्या क्षणात जाणीव होते आपल्यावर कोण किती प्रेम करतं हे कळून येतं. आणि जी व्यक्ती आपल्यावर खरं प्रेम करते तिला आपण दुखावलं तरी ती तिचं प्रेम करणं सोडत नाही. आणि बहीण भाऊ असे सुंदर नातं असतं जे आपल्या जीवनात नेहमी मायेचे, प्रेमाचे, आपुलकीचे, काळजीचे सुंदर रंग भरतात. आई वडिलांनंतर सर्वात जवळ आपलं म्हणणारं तेच तर असतात. ते नातं जपलं गेलं पाहिजे. कोणी काही बोललं तरी आपल्या बहीण भावावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. आज संकेतला फार छान वाटलं. किचनमध्ये गेला. आई जेवण बनवत होती. त्याने आईचा हात पकडून तिला बाहेर आणले आणि आजचं जेवण मास्टर संकेत बनवणार असल्याचे सांगितले. तो युट्यूबवर पाहून मस्त पिझ्झा बनवू लागला. तोच त्याचे वडील आले. पाहतात तर काय, संकेत किचनमध्ये. संकेत आणि त्याच्या वडिलांनी दोघांनी मिळून पिझ्झा मिश्रण पूर्ण केले. थोड्या वेळातच पिझ्झा डायनिंग टेबलवर आणला. आज त्याचा स्वाद वाढला होता. आईचा जीव भांड्यात पडला होता. हरवलेला संकेत आज पुन्हा सापडला होता. निराश झालेला संकेत आशावादी झाला होता. केवळ आणि केवळ त्याच्या वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिल्यामुळे. आईच्या डोक्यावरचं ओझं नाहीसं झालं होतं. तिला भीती वाटत होती की संकेत प्रेमासाठी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईल. ती सुद्धा काळजीत होती, पण आता ती भीती नाहीशी झाली होती. प्रत्येक आईला तेच हवं असतं, आपल्या मुलाचे सुख, समृद्ध आयुष्य. आई वडील आपल्या मुलांसाठी नेहमी काळजी करतात. मुलांच्या केसाला जरी धक्का लागला तरी हवालदिल होतात. मुलांचं सुद्धा कर्तव्य आहे की आई वडिलांची सुद्धा काळजी करणे, त्यांना त्रास होणार नाही असे वागणे.
आता संकेत रुळावर तर आला होता, पण आता त्याने स्वराविषयीचं प्रेम स्वतःहून मोकळ्या मनाने व्यक्त करावं. स्वतःहून तो व्यक्त होणार नाही हे त्यांना माहीत होतं. त्याची भावना त्यांना कळत होती, कारण ते सुद्धा त्या वयातून गेले होते. ते दडपण त्यांना माहीत होतं. त्यासाठी आता वडिलांनी डोक्यात मस्त प्लॅन आखला होता. तसे संकेतचे वडील फार हुशार माणूस. मन कसं वळवायचं हे त्यांना छानच जमायचं. पुढच्या भागात पाहूया संकेतचे वडील त्याचं मनातलं प्रेम ओठावर कसं आणतात. क्रमश. कथालेखन अश्विनी पाखरे ओवले. श्रोते हो, जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद.